प्रेक्षकांनो, तूही रे माझा मितवा खूपच मालिका एका वेगळ्या वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. मुळातच आता मात्र या सगळ्यामध्ये मालिकेचा एक जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे. या सगळ्यामध्ये आता मालिकेमध्ये राजेशचा भूतकाळ अंजलीच्या समोर अशा पद्धतीने आलाय की त्यानंतर अंजली चांगलीच हादरलेली आहे. हो प्रेक्षकांनो, अंजलीच्या समोर आता आलेलं आहे ते म्हणजे राजेशचं या सगळ्यामध्ये असलेलं एक वेगळंच रूप. राजेशची पहिली बायको, पहिली काय, राजेशने अनेक लग्न केलेत आणि त्यामुळे ज्या वेळेला अंजलीच्या समोर आता स्वतः त्या मुलीचे वडील आपल्या मुलीला आणि राजेशला घेऊन लग्नाचे फोटो दाखवत आहेत, त्यावेळेला अंजलीला जबरदस्त धक्का बसलेला आहे. राजेश हा आता एक वकील काही नाहीये, तर तो क्रिमिनल माइंडचा एक विचित्र माणूस आहे. हे सत्य ज्या वेळेला समोर आले त्यावेळेला खऱ्या अर्थाने अचानकपणे मालिकेतली सगळी समीकरणं बदललेत. नक्की काय झालंय, कशा पद्धतीने अंजलीचे डोळे उघडलेत, सगळं पाहू. इकडे आता आपण तर पाहिलंय की इकडे राजेश नाटक करत आहे. राजेश मुद्दामच नाटक करते की मी किती चांगला आहे किंवा मला आता या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा काही आठवतच नाहीये. आणि ते नाटक करत असताना मात्र आता इकडे संशय आलेला आहे, तो म्हणजे अर्णवला, की हा हे सगळं जे काही करतोय ना ते सगळं आता खोटारडेपणाचं आहे. आणि त्याचमुळे मग आता लगेचच इकडे अर्णव विचार करतोय की याचं जर का खोटं आपल्याला उघडकीला आणायचं असेल तर आता पुढचा डाव खेळायलाच पाहिजे. प्रेक्षकांनो, त्याच वेळेला मग आता इकडे राजेश म्हणायला लागतो की मला असं वाटतंय की आपण म्हणजे मी ना जॉब करायला पाहिजे. मी जर का या सगळ्यामध्ये जॉब केला ना तर कदाचित माझं आता वेळ सुद्धा नीट जाईल. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्णव त्याला सांगायला लागतो, ठीक आहे, तुला जॉब करायचा असेल ना तर माझ्याच कंपनीत जॉब कर की, कशाला इकडे तिकडे जॉब शोधायची काहीच गरज नाहीये. यावरती तो म्हणतो, तुमच्या कंपनीमध्ये? अर्णव म्हणतो, हो, ही कंपनी आपली आहे, जितकी माझी आहे तितकी माझ्या ताईची सुद्धा आहे. आणि तुम्ही जर का माझ्या ताईचे मिस्टर आहात ना तर तुम्ही या सगळ्यामध्ये जॉब केलात तर काय हरकत आहे. यावरती मग आता राजेश सांगायला लागतो, ठीक आहे, मी तुमच्यासोबत जॉब करायला तयार आहे, पण आता मला जर का काम येत असेल ना तर आणि तरच सगळं आता म्हणजे तुम्ही मला हे करा, नाहीतर मला तुम्ही काढून टाकलं तरी सुद्धा चालेल. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्णव सांगायला लागतो की ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला मात्र आता म्हणजे या जॉबवरती ठेवणारच आहे. असं म्हणत अर्णव त्याला घेऊन जातो. अर्णवच्या डोक्यामध्ये इतकं आहे की जर का आता हा माझ्यासोबत जॉबवरती राहिला तर कदाचित हा आता जे काही उलटसुलट करतोय किंवा आता नक्की ह्याच्या डोक्यात काय चाललंय हे कदाचित मला आता समजू शकेल. असं म्हटल्यावरती मग सगळं सत्य आता समोर येण्याची वेळ झालेली असते. काही झालं तरी सुद्धा प्रियाला या सगळ्या इकडे आता म्हणजे राजेशला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी आता अर्णवने हा जरी ट्रॅप रचला असला तरी आता हा ट्रॅप इकडे आता अर्णवला वेगळंच काहीतरी सांगून जातोय. इकडे ज्या वेळेला सुप्रियाला समजलंय की आता आपल्या मुलीवरती हे असले काही महाभयंकर आरोप झालेले आहेत आणि त्याच वेळेला सुप्रिया पेटून उठले आणि चल आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी, मला सगळं सत्य सांगायचं आहे. आत्तापर्यंत मी हे सगळं सहन केलं, पण माझ्या मुलीच्या बाबतीत आता जर का असं चुकीचं काही होत असेल तर मात्र मी गप्प बसणार नाहीये, आत्ताच्या आत्ता चल. असं म्हणत चिडलेली सुप्रिया आपल्या लेकीला घेऊन आता सगळं सत्य सांगण्यासाठी निघालेली असताना तिला आता ईश्वरी सांगते, थांब, अर्णव सर बघतील काय ते, कारण आता काही झालं तरी नुसतं सांगून कोणालाच काही करणार नाहीये. त्यासाठी आपल्याला मुळातच आता पुरावा पाहिजे आणि तोच पुरावा शोधण्यासाठी अर्णव सर मात्र आता धडपडत आहेत. आणि अर्णव सरांनी मला आता सांगितलेलं आहे, काहीही झालं तरी सुद्धा ते आता तुला आणि मला दोघींना पण निर्दोष सिद्ध करणार म्हणजे करणार. असं म्हटल्यावरती आता मात्र सुप्रिया थोडी शांत झाली, पण तिला आपल्या मुलीवरती झालेले हे सगळे आरोप काही पाहवत नाहीयेत आणि सुप्रियाला खूपच वाईट वाटत आहे. बरं, तोपर्यंत अर्णव आता ज्या वेळेला ऑफिसमध्ये निघालाय, राजेशला घेऊन तो ऑफिसला निघालाय आणि त्याच वेळेला मात्र आता तो काहीतरी कामानिमित्त बाहेर उतरलाय. तो कामानिमित्त उतरल्यावरती राजेश सुद्धा काहीतरी कामानिमित्त बाहेर उतरलाय आणि त्यानंतर मग आता एक माणूस आलेला आहे आणि तो आता राजेशला दे दनादन मारायला सुरुवात करते. सगळेजण पाहायला लागलेत. अर्णव मात्र पुढे काही जात नाहीये. बघूया
काय होतंय ते, असं म्हणत अर्णव आता तिकडेच थांबलाय. आणि त्याच वेळेला तो माणूस सांगायला लागतो, काय रे, माझ्या पोरीसोबत लग्न केलंस आणि लग्न करून तिला आता फसवून तिकडून निघून आलास का? का का हे सगळं केलंस? अरे का, कुठे फेडशिली पाप? माझ्या पोरीला धोका दिलास आणि आत्ता इकडे कुठे फिरतोयस? असं म्हटल्यावरती आता मात्र राजेश गडबडलाय. आणि त्यानंतर अर्णव आता हे सगळं पाहतोय. आणि त्याच वेळेला मग आता अर्णव तिकडे आलाय. काय झालं, का मारताय त्याला, काय केलंय त्यांनी, असं म्हणत अर्णव आता त्याला विचारतोय. बरं, हे सगळं विचारत असताना अर्णवने त्यावरती तो माणूस अधिकच चिडलाय. हा माणूस खूप फ्रॉड आहे, हा माणूस फ्रॉड आहे, याने माझ्या मुलीला फसवलंय, असं तो ओरडून ओरडून सांगायला लागतो. त्यावरती अर्णव म्हणतो, काय बोलताय? अहो, हे तर माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत. अर्णवला माहितीये की हा माणूस किती फ्रॉड आहे ते. पण आता राजेशचं सगळं सत्य समोर आणण्यासाठी अर्णवने सुद्धा आता वेगळीच खेळी खेळले. आणि अर्णव आता सांगायला लागतो, अहो काय बोलताय, हे माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत आणि आता हे एक वकील आहेत राजेश. असं म्हटल्यावरती आता तो सांगायला लागतो, काही नाहीये, हा माणूस फ्रॉड आहे, यांनी माझ्या मुलीच्या सोबत आता खूप मोठा फ्रॉड केलेला आहे. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, अहो हे तर ह्यांना काही आठवत नाहीये, ह्यांची स्मृती गेले. यावरती तो माणूस म्हणतो, काय नाही स्मृती गेले, अहो हा ना पक्का डॅम्बिस माणूस आहे, काही नाहीये ह्याचं, आता सगळं मी बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता अर्णव सांगायला लागतो, हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं असेल ना ते आमच्या घरी येऊन सांगा. तुमची मुलगी कुठे आहे आणि काही पुरावे आहेत का? यावरती तो सांगायला लागतो, हो माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत. माझ्या मुलीच्या लग्नाचे फोटो आहेत आणि जे फोटो आता याच्या सोबतचे मी सगळे ठेवून दिलेले आहेत आणि त्याचमुळे याला आता मी सोडणार नाहीये. यावरती इकडे आता राजेश सांगायला लागतो, मला खरंच काही आठवत नाहीये हो, मी तुमच्या मुलीला कधी फसवलं, आणि आता फसवलं असेल ते सुद्धा आधीच असेल, म्हणजे आता मला सुद्धा समजलंय की मी याआधी चांगला माणूस नव्हतो. अर्णवला कळते हा सगळी नाटकं करतोय. आणि अर्णव त्याला सांगायला लागतो, हे बघा, रस्त्यामध्ये तमाशे नको, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता माझ्या घरी या, तुमच्या वाटल्यास मुलीला घेऊन या आणि काय पुरावे तुमच्याकडे असतील ते सुद्धा मला दाखवा. यावरती तो माणूस सांगायला लागतो, ठीक आहे, येतोच मी ह्याला बघायला, आणि नुसता येणार नाहीये तर आता ह्याला पोलिसांच्या ताब्यात देईन ना, त्याच वेळेला मी गप्प बसेन. खूप यांनी लुबाडले माझ्या मुलीला, सगळे दागिने घेऊन तिचे पसार झाला होता आणि तोंड दाखवायला सुद्धा आता आला नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता चांगलाच राजेश घाबरलाय. नक्की काय होणार त्याला काही कळत नाहीये. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्णव त्याला, हे बघा राजेश, एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी चला. कसं आहे ना, हा माणूस इथे काहीतरी तमाशा करणार आणि त्यापेक्षा आपण आता इकडून निघून गेलेलं बरं, नाहीतर उगाचच इकडे तमाशे होतील. असं म्हणत अर्णव घरी घेऊन आलेला आहे. घरी घेऊन आल्यावरती मग आता राजेश सांगतोय, अहो अर्णव साहेब, तुम्ही काय केलं, त्याला घरचा पत्ता का दिलात? यावरती अर्णव म्हणतो, काय झालं, तुम्ही काही केलेलं नाहीये ना? यावरती राजेश म्हणतो, नाही हो, मी काही केलेलं तर नसेलच, पण मला आता आठवत नाहीये मी ह्याच्या आधी कसा माणूस होतो. म्हणजे आता तुम्हीच मला सांगा, मला काही कळत नाहीये. त्या दिवशी मला आता अंजली सांगत होती की आता खरं तर ईश्वरी मॅडमनी माझ्यावरती खुनाचा आरोप केलाय. अहो, मी असा माणूस होतो का? असं असेल तर माझे आधीचे गुन्हे सिद्ध करा आणि मला पाठवा जेलमध्ये. मी आता खूपच मोठी चूक केली. राजेशला असं वाटते की आपण आता अर्णवला मूर्ख बनवू शकतो हे सगळं सांगून, की आता आपल्याला काही आठवत नाहीये किंवा वगैरे. त्याला कळत नाहीये की आता अर्णव काही मूर्ख नाहीये. आणि त्यावरती अर्णव म्हणतो, हे बघा, तुमच्या भूतकाळात नक्की आता काय झालं होतं, कसं झालं होतं, हा सगळा कच्चा चिठ्ठा आपण शोधून काढूया. तोपर्यंत तुम्ही शांत राहा, बघूया ना उद्या तो माणूस खरंच काही पुरावे घेऊन येतोय की आपलं पोकळ बोलतोय. आणि यावरती राजेश थोडा घाबरलाय. आणि राजेश म्हणतो, अर्णव साहेब, अहो असं काय करताय? उद्या जर का खरंच त्या माणसाने काही पुरावे आणले तर माझं काय होईल? अर्णव विचार करतोय, हा किती नाटक करतोय, म्हणजे खरंच नाटक करतोय की याला काही आठवत नाहीये किंवा काय आहे? खरंच काही कळायला मार्ग नाहीये. पण हा दिसतो तितका साधा सोपा नाहीये, हा माणूस खूप पोहोचलेला आहे. असं म्हणत आता मात्र अर्णव वाट पाहतोय, ती म्हणजे त्या माणसाची. आणि दुसऱ्या दिवशी महातमाशा होण्याची वेळ आलेली, ज्या वेळेला खरोखर तो माणूस आपल्या मुलीला घेऊन आलेला आहे. आणि त्या वेळेला मग आता ती मुलगी सांगायला लागते, हा नवरा माझा आहे, हा माझा नवरा आहे आणि याला माझ्यासोबत लग्नाचे सगळे पुरावे आहेत, माझे सगळे दागिने घेऊन हा आता पळून गेला होता. असं म्हणत ज्या वेळेला पुरावे दाखवले त्यावेळेला अंजली मात्र आता चांगलीच गडबडले. राजेश, काय आहे हे सगळं? यावरती राजेश म्हणतो, मला काही आठवत नाहीये,
पण याआधी मी चांगला माणूस नव्हतो का? राजेश नाटक करायला लागतो, पण त्याच वेळेला तो सांगतो नाही नाही, हा एक नंबरचा म्हणजे इतका डॅम्बिस माणूस आहे ना, तो कुणालाही खोटं बोलून काहीही करू शकतो. आणि हे सगळं आता कच्चा चिठ्ठा खुलल्यावरती हा सगळी नाटक करत आहे असं म्हणत अंजलीचे डोळे मात्र चांगलेच उघडलेत आणि अंजलीला डोळ्यामध्ये झणझणीत अंजन सुद्धा घातलं गेलं.